नमस्कार. जय ज्योती जय क्रांती. ग्रामीण भागातून आदरणीय अण्णासाहेब धुरंधर सर यांच्या प्रेरणेतून अनेक छोटे मोठे कार्यक्रम होत असतात. त्यातीलच एक भाग म्हणून 11 एप्रिल रोजी क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिराव फुले यांची जयंती तसेच 14 एप्रिल रोजी होऊ घातलेली भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीच्या निमित्ताने हा कार्यक्रम घेण्यात आलेला आहे. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी डॉक्टर अंबाडकर हे होते. तसेच सूत्रसंचालनाचा कार्यभार मी स्वतः सांभाळला. कार्यक्रमाच्या दीप प्रज्वलनानंतर प्रमुख पाहुणे असलेले जयकुमारजी चर्जन यांनी हसत खेळत शैलीतून आम्हा सावित्रीच्या लेकींना मार्गदर्शन केले. तसेच कार्यक्रमाच्या प्रमुख व्याख्यात्या म्हणून बोलवलेल्या आदरणीय शीलाताई चर्जन यांनी स्त्री हिचे कार्यक्षेत्र केवळ चूल आणि मूल एवढे मर्यादित नसून आता सावित्रीच्या लेखी ही एक शक्ती होत आहे हे त्यांनी आम्हाला समजावून सांगण्याचा खूप छान प्रयत्न केला. त्याचबरोबर या कार्यक्रमाला समाजसेविका जयाताई नेरकर तसेच नगरसेविका अक्षराताई लहाणे ह्या देखील उपस्थित होत्या. गावातील छोट्या चिमुरड्यांनी रमाई आणि सावित्री आपल्या परीने साकारण्याचा प्रयत्न केला. आणि ह्या कार्यक्रमाचा मुख्य भाग म्हणून असलेला रक्तदान शिबिराचे आयोजन आदरणीय उमाताई अडगोकर यांच्या सहकार्याने करण्यात आले होते. ग्रामीण भागातील स्त्रियांच्या विचारधारेमध्ये आज हळूहळू फरक पडत आहे. म्हणूनच म्हणावेसे वाटते, तुम्ही पेटवलेली ज्ञानज्योत आज स्त्री अनुभवत आहे. तुम्ही पेटवलेली ज्ञानज्योत आज स्त्री अनुभवत आहे. त्याच ज्योतीचा लख प्रकाश घरोघरी आज तेवत आहे, घरोघरी आज तेवत आहे. आणि या कार्यक्रमात अंतिम टप्प्यात आभार प्रदर्शन केले ते योगिताताई अडगोकर. त्यांनीही अतिशय सुंदर पद्धतीने सगळ्यांचे आभार मानले. या कार्यक्रमासाठी मिळालेल्या सगळ्यांचे मी मनापासून आभार व्यक्त करते. जय ज्योती जय क्रांती.